नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 मागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, व्हिडिओला सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न बघा, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा अधिकारी हे जे काय असतात ते जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून काम बघत असतात. जिल्हा अधिकारी हे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून काम बघतात. भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? तर केरळ. केरळ राज्य ही भारतातील सर्वात आपल्याला संपूर्ण सुरक्षित साक्षर तर संपूर्ण साक्षर असणारं राज्य कोणतं आहे? तर केरळ हे राज्य भारतातील सर्वात साक्षर राज्य असलेलं दिसून येतो. महसूल प्रशासनाचा सर्वात कनिष्ठ प्रशासकीय सेवक कोण? तर महसूल प्रशासनातील सर्वात कनिष्ठ शासकीय सेवक कोण आहे? तर कोतवाल हा आपल्याला महसूल प्रशासनातील सर्वात कनिष्ठ म्हणजे की खालच्या एकदम खालच्या स्तरावरचा कोण आहे? तर कोतवाल हा जो काय आहे तर कनिष्ठ स्तरावरील आपल्याला प्रशासकीय सेवक असलेला दिसून येतो. मुलकी पोलीस पाटील पद, मुलकी पोलीस पाटील पद डॅश डॅश वर्षी रद्द करण्यात आलं. तर मुलकी पोलीस पाटील पद कोणत्या वर्षी रद्द करण्यात आलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे 63. 1963 मध्ये मुलकी पोलीस पाटील हे काही जे पद होतं ते 1963 मध्ये बाद करण्यात आलेलं होतं. 1963 मध्ये हे पद बाद केलं होतं. त्यानंतर आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील, महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महानिरीक्षक. हे पोलीस महानिरीक्षक हे आपल्याला महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वात उच्च पद असलेलं दिसून येतो. पोलीस महासंचालक होय. आणि आता ह्या पदावर आता सदानंद दाते हे आपल्याला पोलीस महासंचालक असलेले दिसून येते. सध्याच्या पोलीस महासंचालक हे सदानंद दाते आहेत. यानंतर गावात, गावात कोतवालाची नेमणूक कोण करतात? तर गावामध्ये कोतवालाची नेमणूक कोण करतात? तर तहसीलदार हे आहेत. हे गावात कोतवालदाराची नेमणूक करण्याचा अधिकार हे आपल्याला तहसीलदार यांना देण्यात आलेला आहे. तहसीलदार. गावात महसूल कोण गोळा करतो? तर गावामध्ये महसूल गोळा करण्याची जिम्मेदारी कोणावर असते? तर तलाठी हा गावातील महसूल गोळा करण्याचं काम करत असतो. तलाठी हे महसूल गावातील महसूल गोळा करण्याचं काम करत असतो. पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर गट विकास अधिकारी हे आपल्याला पंचायत समितीचे सचिव असलेले दिसून येतात. पंचायत समितीचे सचिव हे आपल्याला गट विकास अधिकारी हे असलेले दिसून येतात. खेड्यात, खेड्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? तर खेडेगावामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम बघत असतो? तर ग्रामसेवक हा जो असतो तर हे खेड्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करत असतात. ग्रामसेवक हे अधिकारी म्हणून काम बघत असतात. सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर सरपंच आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समितीचे जे काही सभापती असतात ते त्यांच्याकडे हे सरपंच आपल्या पदाचा राजीनामा देत असतात. पंचायत समितीच्या सभापतीकडे हे आपला सरपंच राजीनामा देत असतो. पोलीस पाटील, पोलीस पाटील या पदाला बढतीची खालीलपैकी कोणती संधी आहे? तर पोलीस पाटील या पदाला बढतीची खालीलपैकी कोणती संधी आहे? तर यापैकी एकही आपल्याला सांगता येत नाही. म्हणजेच वरील एकही उत्तर या ठिकाणी बरोबर नाही. गावात कायदा व सुव्यवस्था, गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे आहे? तर गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे आहे? तर पोलीस पाटलाचं काम आहे की गावात कायदा आणि सुव्यवस्था कसे शांत राहीन हे पोलीस पाटलाचं आपलं काम असलेलं दिसून येतो.
यानंतर आहे ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो. तर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर सरपंच ह्या ग्रामसभेचा अध्यक्ष असलेला अध्यक्ष म्हणून आपलं त्या पदावर असतात. ग्रामसभेचा अध्यक्ष हे गावातील सरपंच असतात आणि ह्या ग्रामसभेला 18 वर्षावरील सर्वच मतदार हे या ग्रामसभेचे सदस्य असतात. यानंतर आहे नॉर्मल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. नॉर्मल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC हा वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर हे कोणतं आहे, तर दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये हे नॉर्मल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन हा वीज निर्मिती प्रकल्प सुरू होत आहे. आपल्याला दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये हे उभारण्यात येत आहे. गाव पातळीवर 7, 12 व 8चे उतारे कोण देतो, तर गाव पातळीवर 7, 12 व 8चे उतारे कोण देत असतो, तर तलाठी हा आपल्याला गावामध्ये 7, 12 आणि 8 देण्याचं काम हे तलाठी करत असतात. होय. यानंतर आहे राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला जमीन महसुलीच्या शेकडो किती टक्के प्रमाणामध्ये अनुदान मिळते, तर राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला जमीन महसुलीच्या शेकडा किती टक्के प्रमाण अनुदान मिळत असते, तर 70% एवढं आपल्याला राज्य सरकारकडून जिल्हा परिषदांना जमीन महसुलीच्या बाबतीमध्ये 70% अनुदान देण्यात येतो. यानंतर आहे पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता आहे, तर पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता आहे, तर जिल्हा परिषद हा सर्वात उच्च स्तर असलेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला जिल्हा परिषद ही 1 नंबर आहे, पंचायत समिती 2 नंबर आणि ग्रामपंचायत ही 3 नंबर, अशा आपल्याला पंचायत समितीचे 3 स्तर असलेले दिसून येतात. सर्वात उंच वरच्या स्तराला जिल्हा परिषद, त्यानंतर तालुका स्तरावर आपल्याला पंचायत समिती आणि ग्राम स्तरावर आपल्याला ग्रामपंचायत काम करताना दिसून येते. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाही, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाही, तर ब्रह्ममुंबई हे जो काही आहे या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा आपल्याला लागू नसलेला दिसून येतो. यांच्यासाठी ब्रह्ममुंबईसाठी वेगळा कायदा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचे असते, तर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम कोणाचं असतं, तर जिल्हाधिकारी यांचं काम आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी राखल्या जाईल हे पाहणं जिल्हा अधिकारी यांचं हे काम आहे. यानंतरचा प्रश्न आहे तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतात, तर तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतात, तर तहसीलदार जे असतात हे तालुका दंडाधिकारी म्हणून काम करत असतात. तहसीलदारलाच तालुका दंडाधिकारी असेही म्हटले जाते, तहसीलदार यांना. होय. जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो, तर जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो, तर 29 मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर महात्मा फुले यांनी हा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो, तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो, तर ग्रामसेवक हे जे आहे हे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम बघत असतात. तर ग्रामसेवक हे सचिव म्हणून काम बघत असतात. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे कोणता रोग होतो, तर रतआंधळेपणा हे आपल्याला जीवनसत्वाच्या अभावामुळे होताना दिसून येतो आणि रतआंधळेपणामुळे आपल्याला दिसत नाहीये. यानंतर आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहे, तर आपल्याला हे 2017 नुसार आपण बघितलं तर तेव्हा चंद्रकांत पाटील हे होते, पण आत्ताच्या जर बघितलं तर महसूल मंत्री कोण आहेत, तर चंद्रकांत बावनकुळे हे सध्याचे आपल्याला महसूल मंत्री असलेले दिसून येतात.
त्यानंतर अग्निपंख. अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे पुस्तक लिहिलेलं आहे. अग्निपंख डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरुग्रह हा जो आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा आपल्याला ग्रह असलेला दिसून येतो. गुरु हा ग्रह होय. यानंतर आहे महाराष्ट्रात मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर महाराष्ट्रामध्ये मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? तर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांनी महाराष्ट्रामध्ये मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली होती. महात्मा फुले यांनी होय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गोदावरी ही काय नदी आहे? ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आपल्याला दिसून येते. गोदावरी ही होय. आणि गोदावरी नदी ही आपल्याला त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी उगम पावताना दिसून येते. गोदावरी ही नदी होय. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? हे 2017 नुसार आपण इथं बघितलेलं आहे. JS सहारिया हे आपल्याला 2017चे निवडणूक आयुक्त होते. तर सध्याचे तुम्हाला बघायचे आहेत की सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत. यानंतर आहे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपल्याला हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी होताना दिसून येते. प्रस्थापित बुलेट ट्रेन कोठून कोठे धावणार आहे? तर प्रस्थापित बुलेट ट्रेन कोठून कुठे धावणार आहे? तर अहमदाबाद ते मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी आपल्याला बुलेट ट्रेन चालू करणार आहे. तर अहमदाबाद ते मुंबई या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी बुलेट ट्रेन चालू केली जाणार आहे. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा जो काय आहे पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आपल्याला असलेला दिसून येतो. भारतरत्न हे होय. यानंतरचा प्रश्न आहे माउंट अब हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर माउंट अब हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आपल्याला माउंट अब हे थंड हवेचे ठिकाण असलेलं दिसून येतो. राजस्थान या राज्यामध्ये हे ठिकाण आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे आपल्याला रायगडावर झालेला दिसून येतो. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली होती? तर गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली? तर माधवराव चितळे समिती ही गंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी माधवराव चितळे ही समिती आपल्याला नेमलेली दिसून येते. करडी क्रांती कशाशी निगडीत आहे? तर करडी क्रांती ही कशाशी निगडीत आहे? तर खताचं उत्पादनाशी आपल्याला ही क्रांती असलेली दिसून येते. करडी क्रांती ही खत उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर आहे भारताचे परराष्ट्र मंत्री. तर भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर हे 2017च्या अनुसार आपण सुषमा स्वराज हे आहेत. तर सध्याचे कोण आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या ही 288 आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या असलेली सांगता येईल 288 होय. त्यानंतरचा प्रश्न आहे पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पोलादी पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष असं म्हटले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांना होय. केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे? तर केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे? तर कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावाने ओळखले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक
स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक हे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं. लॉर्ड रिपन यांना होय.